2021 याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि तो ओबीसींच्या बद्दलच्या आरक्षणाच्या संदर्भात पुढची दिशा ठरवायला मदत किंवा नुकसान काहीतरी होईल यासंबंधीचा निर्णय दिला. 2 वर्षाच्या पूर्वी केंद्र सरकारने राज्यांचे अधिकार इतर मागासवर्गीय तरुणाच्या बद्दलचे काढून घेतलेले होते आणि आता पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसीच्या संबंधीची लिस्ट तयार करण्याच्याबद्दलचा अधिकार दिला. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांचा तसा समज झाला की एक महत्त्वाचं पाऊल केंद्र सरकारने टाकलं. पण माझ्या मते ही ओबीसींची शुद्ध फसवणूक आहे. आणि ती फसवणूक याच्यासाठी की 1992 साली 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वोच्च न्यायालयात इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार याच्यामध्ये आरक्षणाच्याबद्दलचा एक महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये आरक्षण 50% पेक्षा मर्यादेपेक्षा अधिक देता येणार नाही असा निर्णय दिला. त्यामध्ये मध्यंतरी आणखीन एक दुरुस्ती केली. त्या दुरुस्तीनुसार 10% त्याच्यात वाढ करण्याच्या बद्दलची भूमिका घटनेत दुरुस्ती करून घेण्यात आली आणि राज्य सरकारना ओबीसीची लिस्ट तयार करून त्यांना आरक्षणाच्या बद्दलचा निर्णय तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारची भूमिका पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने मांडली आणि तशा प्रकारची दुरुस्ती केली. पण प्रत्यक्षपणानं याचा काही उपयोग होणार नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण की आज देशामध्ये जवळपास सगळ्या राज्यात 50%च्या वर आरक्षण आहे. आता उदाहरणार्थ मध्य प्रदेश 63%, तामिळनाडू 69%, महाराष्ट्र 65%, हरियाणा 57%, राजस्थान 54% आणि त्याच्यात परत 10%ची भर EWSची पडली त्यामुळे ते आणखीन वाढणार. आणि त्याचा परिणाम हा झाला की आज प्रत्यक्षपणानं माझ्याकडे लिस्ट आहे की 7 देशामध्ये जी एकंदर राज्य आहेत त्याच्यामध्ये 50%ची अट आहे, त्याच्यावर जायचं नाही. लक्षद्वीप 100%, छत्तीसगड 82%, नागालँड 80%, मिझोराम 80%, मेघालय 80%, अरुणाचल 80%, मध्य प्रदेश 73%, तामिळनाडू 60%, महाराष्ट्र 65%, हरियाणा 67%, 67, राजस्थान 64, तेलंगणा 62, त्रिपुरा 60, मणिपूर 60, दिल्ली 60, बिहार 60, आसाम 60, पंजाब 60, केरळ 60, झारखंड 60, आंध्र प्रदेश 60,
उत्तर प्रदेश 59.50 म्हणजे 50च्या वर आहे. हिमाचल 59, गुजरात 59, वेस्ट बंगाल 55, गोवा 51, दीव दमण 51, पॉंडिचेरी 50, कर्नाटक 50. साधारणतः याप्रमाणे आज मितीला या सगळ्या राज्यामध्ये 50% जी लिमिट आहे ती ओलांडलेली आहे. आणि त्यामुळं राज्यांना अधिकार दिले, पण त्या अधिकाराचा कवडीचा उपयोग राज्यांना या वर्गाला न्याय देण्याच्यासाठी झालेली नाही. म्हणजे जेवणाला निमंत्रण दिलं आहे, फक्त हात बांधलेत आणि जेवा म्हणून सांगितलेलं आहे आणि पुढं ताट आम्ही वाजून ठेवलं आहे, अशा प्रकारची भूमिका केंद्राने या सवर्ण वर्गाची एक प्रकारची फसगत केलेली आहे. आणि म्हणून हे या सगळ्या वर्गाच्या नजरेला आणणं ही आमची राजकीय कार्यकर्ते म्हणून जबाबदारी आहे. आणि ही जी फसवणूक केली, या फसवणुकीच्या संबंधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या सामाजिक प्रश्नाच्या संबंधी जे रस घेऊ इच्छितात त्या सगळ्यांना संघटित करून त्याबद्दल एक जनमत तयार करण्याच्या बद्दलची खबरदारी हा घेण्याचा विचार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. हे या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं. त्याच्यामध्ये आणखी एक दुसरी गोष्ट महत्त्वाची ही आहे की पार्लमेंटमध्ये हा विषय ज्यावेळेला आला, लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका मांडली. आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी त्यांनी प्रामुख्याने सांगितल्या की 50%ची अट तुम्ही काढून टाका. आणि दुसरी गोष्ट की जी कदाचित तुम्हाला ठाऊक असेल, छगन भुजबळ गेले काही महिने सतत एका गोष्टीची मागणी करत आहेत की केंद्र सरकारने इन्फिनिटिकल डाटा हा प्रसिद्ध केला पाहिजे. आणि तो करायचा असेल तर जातीनिहाय जनगणना ही करण्याची आवश्यकता आहे. जातीनिहाय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या सगळ्या लहान जातीतल्या घटकांना प्रशासनामध्ये किती आणि कोणत्या प्रमाणात संधी मिळाली हे स्पष्ट होणार नाही. आणि म्हणून त्यांना जी संधी मिळत नाही ही जी तक्रार आहे ती घालवण्याच्यासाठी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. आणि त्या संबंधीचा इन्फिनिटिकल डाटा हा केंद्र सरकारने राज्यांना पुरवला पाहिजे. आणि 50%ची अट ही काढून टाकली पाहिजे. या तीन गोष्टी ज्यावेळी होतील त्यावेळेला ओबीसींच्या फंडामध्ये आपण काहीतरी टाकू शकू, त्याचं काही टाकता येणार नाही. त्यांची फसवणूक केल्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे, याच्याबद्दल कुठल्याच प्रकारची शंका नाही. याच्यात काही कोणाला विचारायचं आहे? नाही, मला आता काय बाकी कोणाला संधी मिळणार नाही. हा 50%चं जर अट घातली, ऑलरेडी महाराष्ट्र 65%वर आहे. आणि 65%वर असल्याच्या नंतर तुम्ही आणखीन त्याच्यात समाज घातले आणि त्यांना द्या म्हणून सांगितलं तर देणार कुठलं? 50%ची अट कायम आहे. आणि ती अट कायम ठेवून तुम्ही यांना आम्ही दिलं असं सांगतात ही शुद्ध फसवणूक आहे. त्यांना काही याच्यात मिळणार नाही.
तर याच्यामध्ये जे काही राजकारण असेल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही सांगता त्याची फसवणूक होत असेल तर नेमक्या पद्धतीने कसं गेलं पाहिजे आणि कोणत्या पातळीवरती राजकारण म्हणतात ते खरं आहे, पण जो क्रायटेरिया लावत होता फंड किंवा क्रायटेरिया लावून याच्यातून फसण्याची सोडवणूक होईल असं जे वाटत होतं त्याला इंदिरा साहनी केसमध्ये 50% जी अट आहे ती कायम ठेवली आणि ती कायम ठेवल्यामुळं दुसरे कुठलेही क्रायटेरिया आता उपयोगी पडत नाहीत ही त्याची वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादी जनमत तयार करेल म्हणजे नेमकं काय करेल? सामाजिक जनमत तयार करेल असं तुम्ही सांगताय म्हणजे नेमकं काय करेल? कारण की जाऊन ठिकठिकाणी याच्यात लोकांच्या विद्यार्थ्यांच्या तरुण मंडळांच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्या सभा घ्याव्या लागतील. त्यांना सांगावं लागेल की बाबांनो ही वस्तुस्थिती नाही आहे, आजची घटना याचा अर्थ हा आहे, हा त्यांना समजून सांगावं लागेल. कारण याच्यात एक प्रकारचं नैराश्य नव्या पिढीत येईल आणि हे नैराश्य येणं समाजाच्या दृष्टीनं चांगलं नाही. आणि याच्यातून उद्या शक्य झालं तर पुन्हा एकदा केंद्र सरकारवर दबाव आणून पार्लमेंटमध्ये याच्यात काही दुरुस्ती करता येईल का ही खबरदारी घेता येईल. साधारणतः हा ज्या वेळेला विषय पार्लमेंटमध्ये आला त्यावेळेला माझ्या मते तेवढं गांभीर्याने अनेकांनी बघितलं नाही आणि ज्या वेळेला ही गोष्ट स्वच्छ झाली 50% संबंधीची हा प्रश्न काही आमच्या सहकार्यांनी पार्लमेंटमध्ये उपस्थित केला आणि त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण कन्सर्न मंत्र्यांच्याकडून येईल अशी अपेक्षा होती, पण त्यांनी त्याच्यावर काही भाष्य केलं नाही आणि त्यामुळं अनेक सदस्यांना याचं वास्तव चित्र हे समजलेलं आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं ही गोष्ट स्वच्छ करून याच्यातून हळूहळू एक जनमत तयार करणं याची आज आवश्यकता आहे. तुम्ही ओबीसीतलं द्या, एससीतलं द्या, एसटीतलं द्या 50% आणि महाराष्ट्र ऑलरेडी 65%वर गेला. त्यामुळे तुम्ही कशाची चंदा घाला 50%ची रेषा महाराष्ट्राने ओलांडली असल्यामुळं त्यांना यातनं काही मिळणार नाही. मराठा समाजाची फसवणूक आहे. विषय संपत असतो, लोक जागे होतील आणि विषय करण्याची तुझ्या घटना. कारण 2 वर्षाच्या पूर्वी राज्याचे अधिकार काढून घेतले. त्यावेळेला आम्ही सांगत होतो की हा राज्यालाच जातीनिहाय हे सर्वे करून द्या, इन्फेरिटिकल डाटा द्या. त्यावेळेला ॲक्सेप्ट नाही केलं, हे केंद्रानेच केलं पाहिजे म्हणून सांगितलं. पण 2 वर्षांनी आता तेच धोरण त्यांनी बदललं आणि आता राज्याला अधिकार दिले. आणि हा जो बदल त्यांनी स्वीकारला आहे त्याच्यात आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे की इंदिरा साहनी वर्सेस भारत या केसमध्ये जो 50% संबंधीची मर्यादा घातली ही लक्ष्मण रेषा नको, ती काढून टाका. याबद्दल जनमत तयार करावं लागेल. उद्या जर पार्लमेंटमध्ये 2/3 बहुमत मिळवण्यासाठी यशस्वी झालं तर हेही करून घेता येईल. हा जो कालचा निर्णय जो आहे आणि 50%ची लक्षण रेषा कायम आहे याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होती. त्याला उत्तर नाही आहे कारण हा सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आहे. केंद्र सरकारने ज्यावेळेस गोळा केली होती इम्पेरिकल डेटा, चिदंबरम जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा इम्पेरिकल डेटा गोळा केला, पण तो केंद्र सरकार मागचं सरकार सुद्धा देत नव्हतं राज्यांना, आता सुद्धा देत नाही. त्यांचं कारण सांगितलं जातं आधीचा सेन्सिटिव्ह आहे आणि त्यामुळे काही सामाजिक असंतोष निर्माण होतो. तशी UPAचं राज्य ज्यावेळी होतं त्याच्या अखेरच्या काळामध्ये जातीय
ती करून इन्फिरिकल डाटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, झाली नव्हती असं नाही. नंतरच्या या 6-7 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी साहेबांच्या राजवटीमध्ये हा निर्णय त्यांनी घेतला की ह्याच्यात पुढं जायचं नाही. ते सांगतात की सेन्सिटिव्ह आहे, अमुक आहे, तमुक आहे. वस्तुस्थिती जी आहे ती समाजाच्या समोर मांडली पाहिजे. जो मागासलेला आहे, जो उपेक्षित आहे, त्या उपेक्षिताची यादी तयार करणं आणि त्याला न्याय देणं हे कुठल्याही सरकारचं कर्तव्य आहे. एक्सपोज होती. आम्ही जे म्हणतो आहे की भुजबळ जे सतत तिथं सांगतात इन्फिरिकल डाटा द्या, जातीनिहाय सर्वे करा, हे जर कळलं आणि तो सर्वे झाला तर ह्या सगळ्या लहान घटकांना प्रशासनामध्ये किती संधी आहे हे स्पष्ट होईल. आणि ते स्पष्ट झालं तर कदाचित काही घटकांना ते मानवणारं नसेल. नहीं, सीधी बात है. अभी उन्होंने राज्य सरकार को कल जो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट की इसे अधिकार दिया है, मगर 50-50% की रिस्ट्रिक्शन रखी है. तो 50% ये लिमिट रखने के बाद अधिकार का फ़ायदा क्या है? कुछ कर ही नहीं सकते. यू कैन नॉट क्रॉस दी 50%. नहीं, बात ऐसी है कि अनफॉर्चुनेटली रूलिंग पार्टी में ज़्यादा ध्यान दिया ऐसे मुझे लगता नहीं. मगर रूलिंग पार्टी के तरफ से जो मेन स्पीकर बोले, इनका नाम मौर्य साहब ने वहाँ जो स्पीच दिया, उन्होंने जाति न्याय सर्वे होने की आवश्यकता है, इंफिरिकल डाटा स्टेट को देने की आवश्यकता है, ये बात कही और इस अनुमान की. मगर उनको जवाब कंसर्न मिनिस्टर ने दिया नहीं. यानी बीजेपी में कुछ सेक्शन इस बारे में सोचने के मनस्थिति में है ऐसे लगता है. आज शायद 1-2 हो गए, कुछ दिनों के बाद, कुछ महीनों के बाद 2 से 20 हो सकते, 20 से 200 हो सकते. नहीं, मैं इलेक्शन की बात कर नहीं रहा. मैं बात कर रहा हूँ कि ये जो 50% की जो रिस्ट्रिक्शन है, इससे ये सभी वर्गों की हितों की रक्षा हम करते हैं ये कहने की बात है, ये टोटल झूठ है. और इसके इलेक्शन एकदा होईल आणि जाईल, पण त्याच्यानंतर उद्या शाळेत प्रवेश, स्कॉलरशिपचा प्रवेश, नोकरीमध्ये प्रवेश, याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आज अडथळा येणार आहे 50%च्या वर. म्हणून मी तुम्हाला यादी वाचून दाखवली की देशातल्या 90% राज्यामध्ये 50%च्या पेक्षा अधिक आहे. ती लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवली. आणि त्यामुळं या सगळ्याच ठिकाणी हळूहळू आपल्याला विचार करावा लागेल. आता लोकसभेमध्ये अनुप्रिया पटेल त्या सत्ताधारी पक्षाच्या आहेत, मंत्रिमंडळातल्या मंत्री आहेत, त्यांनी ही मागणी केली. इन्फिरिकल डाटा आणि जातीनिहाय सर्वे झाला पाहिजे, त्याशिवाय आम्हाला न्याय मिळत नाही. म्हणजे कोण ना कोणतरी त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या सोबत बोलायचं धाडस दाखवायला लागेल. ते हळूहळू वाढू शकेल.
फसवणूक, जास्त लोकांची फसवणूक. 2 वर्षाच्या पूर्वी तुम्ही राज्याचे अधिकार काढून घेतले आणि 2 वर्षांनी तुम्ही अधिकार देतो आणि आता आम्ही सगळं तुमच्याकडे सोपवलेलं आहे, तुमचा तुम्ही निर्णय घेणार हे आम्ही सांगितलं. तर आम्ही नामनिर्णय झालो आहोत, राज्याकडे ढकलून दिलं, पण 50%. फसवणुकीचा विषय थोडासा वेगळा आहे. आज 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली की देशाच्या विकासासाठी 100 लाख कोटींची एक योजना जाहीर केली. ही योजना त्यांनी 2019 मध्ये सुद्धा केली. देशाचं उत्पन्न एवढं नसताना, वित्तीय तूट असताना अशी घोषणा करणं आणि पुन्हा पुन्हा तीच घोषणा करणं योग्य आहे. माझ्यावरचे थोडंसं एक शून्य त्यांचं चुकून राहिलं. माझी माहिती अशी होती की काहीतरी 1 लाख कोटी सांगितले ना, 100 लाख. हां, ते 1000 लाख सांगायचं होतं, 1 शून्य राहिलं. म्हणजे मागच्यात काय सुधारण्याची करायची होती ती राहून गेली. त्याला काय अर्थ नाही. आणि त्यांनी 2 वर्षामध्ये या गोष्टी आम्ही करणारे सांगितल्या. मी बारकाईनं वाचायचा प्रयत्न केलो की याच्यात नक्की काय. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करणार आहे. आता इन्फ्रास्ट्रक्चर हे 2 वर्षात इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. नवीन रस्ते करायचे, बंदरं करायचे, आणखीन काय काय विमानतळ करायचं आहे. आता ह्या गोष्टी 2 वर्षाच्या आत होतात का. आपण नव्या मुंबईचा एअरपोर्ट गेले 3-4 वर्षापासून आपण अद्यापही त्या जमिनीचं ॲक्विजिशन आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि त्यामुळे 2 वर्षात एवढं मोठं काम आम्ही करणार की लोकांची काय त्याला न बोललेलं बरं. काल 7 केंद्रीय मंत्री राज्यसभेच्या अध्यक्षांना भेटले आणि 11 ऑगस्टच्या संसदेमधल्या गोंधळाबद्दल नंतर येतो मी त्या विषयावर. I am not going away from the first issue. Then we laugh. त्याचं भाष्य न केलं बरं. माझा त्यांना सल्ला आहे, जरा प्रबोधनकारांचं लिखाण वाचा. प्रबोधनकारांचं लिखाण त्यांना योग्य रस्ता दाखवेल. झाला हा विषय सांगता. हे सिंपल बात आहे. कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याचं तुम्ही प्रपोजल मांडताय, मग तो अर्धवट का मांडता. जी शंका लोकांच्या मनात आहे ती सगळी संपून टाकायला. त्याचं कारण नसताना पेंडिंग ठेवायचं आवश्यकता नव्हती, पण त्यांना हे करायचं नाही. नाही मी दुसरा प्रश्नाकडे जातो. असं आहे की परवा पार्लमेंटमध्ये जे काही झालं, विशेषतः राज्यसभेमध्ये, संसदेमध्ये आमचं म्हणणं असं आहे की महिला खासदारांना झालेली धक्काबुक्की. 19 जुलैला पार्लमेंटचं अधिवेशन सुरू झालं. विरोधी पक्षांनी 3 गोष्टी मांडल्या. ज्या वेळेला पार्लमेंट सुरू व्हायच्या आधी विरोधी पक्षाच्या प्रमुखांची बैठक ही राज्यकर्त्यांच्याबरोबर स्पीकर साहेबांच्याकडे होते. त्याच्यामध्ये 3 मागण्या सगळ्या अपोजिशननी केल्या. त्याच्यामध्ये एक पेगासस सॉफ्टवेअर याच्या संबंधीचं, 2 कृषी कायद्याच्या संबंधीची इश्यूवर चर्चा करून ते रद्द करावेत, आणि 3 हे जे पेट्रोल डिझेल आणि या सगळ्याच्या किमती वाढल्या
रायझिंग फॅन्सीचा इश्यू झाला आहे. या 3 इश्यूवर चर्चा पार्लमेंटमध्ये करायची आमची आवश्यकता आहे. आम्हाला सांगण्यात आलं की काही विलायत घटना दुरुस्ती आहे ती आपण करूया आणि मग मध्ये एखाद्या आठवड्यात एखादं दुसरं होईल हे घ्यायचा प्रयत्न करू. तर त्यावेळेला अपोजिशनच्या वतीने असं सांगण्यात आलं, तुम्ही आमच्याकडे जो कार्यक्रम दिला आहे त्याच्यामध्ये कुठेही यातला विषय नाही, त्यामुळे तुम्ही स्पेसिफिक सांगा की या आठवड्यात आम्ही पेगासीस घेऊ. ते आम्ही घेऊ असं सांगितल्याच्यानंतर मग ठीक आहे आम्ही मान्य करतो तुमचं. त्याला काही त्यांनी मान्यता दिली नाही. त्यांनी मान्यता दिली नाही त्यामुळं ही पहिल्या दिवसापासून या विषयाच्या संबंधीचा आग्रह अपोजिशननी सदनामध्ये धरला. त्याच्यामध्ये धरल्याच्या नंतर पार्लमेंटनी म्हणजे सत्ताधारी पक्षांनी 11 ऑगस्टला एक विमा विधेयक हे महत्त्वाचं बिल आहे ते आणलं आणि आम्ही असं सांगितलं हे सिलेक्ट कमिटीकडे पाठवा, त्याच्यावर चर्चा करावी आणि हे महत्त्वाचं बिल आहे ते घाईघाईने संवाद करू नका. पण ते काही त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही. तेच बिल त्यांनी तसंच आणलं. तसंच आणल्याच्या नंतर राज्यसभेतल्या महिला आणि पुरुष खासदारांनी याच्यावर अत्यंत आग्रहपूर्वक आक्षेप घेतला आणि त्याच्यात ही गोष्ट मला मान्य केली पाहिजे की काही सदस्य हे वेलमध्ये सुद्धा गेले. माझी स्वतःची जी सीट आहे ती समोर आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्पीकरच्या राईट साईडला काय करते हे मला स्वच्छ दिसतं, कारण माझी सुरुवातीची सीट आहे. पलीकडची जी बाजू आहे त्याचं काही गोष्टी मला दिसत नसतील. पण जे काय रणकंदन झालं ते माझ्यासमोर झालं आणि त्या ठिकाणी ही चर्चा आणि ही मागणी केल्याच्या नंतर ज्या वेळेला काही लोक वेलमध्ये गेले त्यावेळेला पार्लमेंटच्या इतिहासामध्ये आणि माझ्या 54 वर्षाच्या पार्लमेंटची करिअरच्या कालावधीमध्ये मी पहिल्यांदा पाहिलं की 40 मार्च त्याच्यात 10 ते 11 भगिनी आणि 38 साधारणतः 28 हे सुरक्षा अधिकारी हे सगळे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी फिजिकली या सगळ्या सदस्यांना मागं ढकलायचा प्रयत्न केला. त्यातल्या त्यात 2 महिला सदस्य आहे काँग्रेसच्या होत्या, त्या पुढे गेल्याच्या नंतर त्यांना ज्यावेळी धक्काबुक्की झाली आणि त्यातली एक भगिनी खाली पडल्या त्यावेळेला साहजिकच आहे बाकीचे सगळे त्यांना उचलायला मदत करायला गेले आणि त्याच्यात अधिक धक्काबुक्की त्याच्यात झाली आणि त्यावेळेला हा जो सुरक्षा दलाचा ताफा पार्लमेंटमध्ये उभा केला त्यांनी बळाचा वापर केला आणि या सगळ्या संसद सदस्यांच्यावर एक प्रकारे अप्रत्यक्ष हल्ला करण्याच्याबद्दलची भूमिका घेतली. आत्ताच कोणते प्रश्न विचारला की काही सदस्यांनी मागणी केली की याच्यात कठोर ॲक्शन घ्यावी. पण एक गोष्ट समजत नाही, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, हा संवाद प्रकार झाला. मी हे समजू शकतो की सत्ताधारी पक्षाचा जो नेता आहे तो कदाचित आपली भूमिका सत्ताधारी पक्षाच्या वतीनं मीडियाच्या समोर मांडेल. पण मीडियाच्या समोर आपली भूमिका मांडायला ओळीने 7 पंची बसले. कधी हे मी पाहिलं नव्हतं. 7 पंची एखादा विषय मांडायला त्या ठिकाणी बसतात. याचा अर्थ त्यांची भूमिका ही कच्ची होती, त्यांना पूर्ण प्रकारचा विश्वास नव्हता आणि त्यामुळेच ही 7 लोकांची फौज त्यांनी मीडियाच्या समोर आणली आणि त्या सगळ्यांनी
त्या प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली. केंद्र सरकारच्या वतीनं 7 ते 8 मंत्री भूमिका मांडतात, त्यांच्या कृतीचं समर्थन करतात. याच्यातून त्यांची बाजू कमकुवत आहे हे स्पष्ट होतं. आणि आता त्यांनी कठोर ॲक्शन घ्या म्हणून सांगितलं, आणखीन काय काय करून सांगितलं. ॲक्शन घेऊ शकतील, बहुमत त्यांच्याकडे आहे. महिला सदस्या त्यांना धक्काबुक्की केली, त्या खाली पडल्या, त्यांना उचललं. म्हणजे तुम्ही तुमच्या जाती जमानीचे एक सभासद आहेत, त्यांचं नाव संजय राऊत, त्याचे माझ्या पलीकडेच होते. त्यांना असं उचललं. तुम्ही कुणी पाहिलं का नाही मला माहिती नाही, माहिती संजयला मिळाली, पण सुदैवानं त्यांना काही लागलं नाही. पण त्यांना असं फिजिकली त्यांना असं उचललं गेलं. हे सगळे प्रकार त्या ठिकाणी झाले. हे कधीही झालं नव्हतं फार. आणि राज्यसभा हे एल्डर हाऊस आहे. म्हणजे मला आठवतं आहे महाराष्ट्रामध्ये असताना अनेकदा काही इश्यू झाले, तर एखादा वाद झाला तर त्यावेळेला पार्लमेंटमध्ये या संदर्भातली भूमिका पार्लमेंटने काय घेतली हे जाणून घ्यावं आणि तसा निकाल इथं आपण घ्यावा, अशा प्रकारची मतं मांडली जातात. म्हणजे संबंध देशाचं विधिमंडळ पार्लमेंटवर अवलंबून राहतं एक रस्ता दाखवण्याच्यासाठी. त्या पार्लमेंटमधला एल्डर हाऊस, लोकसभा नाही, वरिष्ठ सभागृह, तिथल्या ज्येष्ठांच्या सभागृहामध्ये या पद्धतीनं महिला सदस्य बाकीच्या सदस्यांना धक्काबुक्की करणं, मारझोड करण्याचा प्रयत्न करणं, एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचा ताफा सदनामध्ये आणलं. म्हणजे फारदा मार्शल सभागृहात आलेले अनेकदा पाहिले, पण 30-40 लोक आणतात. आधी 30-40 मार्शल आहेत हे आम्हाला माहीत होतं. आता आम्हाला कच्चे पुन्हा पार्लमेंट झाल्यावर आम्हाला माहिती घ्यावी लागेल की एकदा नक्की मार्शल कोण आहेत, त्यांना आमच्या पुढं उभी करा. कारण आम्ही 40 मार्शल कधी पाहिले नाही. आणि आमच्यातल्या काही सदस्यांचं म्हणणं असं आहे की बाहेरून लोक आणले होते. आता बाहेरून लोक आणले होते का नव्हते हे सिद्ध व्हायचे, पण बाहेरून लोक सभागृहात येतात, सभागृह चालू असताना येतात, असा आरोप काही लोक करतात. याच्या खोलात जाण्याची गरज आहे. आणि घडलेला प्रकार हा लोकशाहीच्या दृष्टीनं, संसदीय लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. हा एका दृष्टीनं हळूहळू ह्या संसदेवरचा विश्वास हा लोकांचा उजावा, अशा प्रकारचं कर्तन सत्ताधारी पक्षाच्याकडून केलं जातं आहे. हेच मला या ठिकाणी सांगायचं. सीधी बात यह है कि 7-8 मिनिस्टर एक्सप्लेन करने के लिए आते हैं. इनकी पोजीशन वीक है. जो हुआ क्योंकि कई सदस्य रूलिंग पार्टी के जब हम बाहर निकले तो कई लोग इंडिविजुअली हमें बोलते अच्छा नहीं हुआ, ये नहीं होना चाहिए था. कुछ लोग कहते थे मगर बोल नहीं सकते. हा विषय संस्था हाँ अफगानिस्तान के मामले में जिस तरीके से हो रहा है, क्या भारत की क्या स्थिति होनी चाहिए और भारत से जो लोग फंसे हैं उनको आप कैसे केंद्र सरकार करेंगे जल्दी निकालें? आज का जो रिपोर्ट है, भारत सरकार ने हवाई जहाज़ को भेजने के लिए प्रयास किया, लोग लाने के लिए प्रबंध किए, अच्छी बात है. मगर ये लोग लाएंगे, इशू ये नहीं है. इशू ये है कि अल्टीमेटली आज तक इंडिया को, भारत को, पाकिस्तान और चाइना, वहाँ से समस्या हमेशा होती रहती थी. अभी इसमें अफगानिस्तान एक एडिशनल आ गया. अफगानिस्तान, पाकिस्तान एंड इंडिया बॉर्डर. और इसलिए
हमें बिल्कुल सतर्क रहना पड़ेगा और लॉन्ग टर्म के लिए हमें प्रिकॉशन करनी पड़ेगी। आज वहाँ जो कौन हुकूमत में आए हैं, इनका स्टेटमेंट मैंने देखा कि भाई हम शांति चाहते हैं, लोगों का भरोसा लेना चाहते हैं। ये तो सब जो कहते हैं इसमें कुछ सच्चाई होगी। इस तरीके से भारत की घेराबंदी हो रही है, क्या आपको लगता है नेपाल बीच में जिस तरीके से भारत के साथ संबंध अच्छे नहीं थे, पाकिस्तान इस तरीके से श्रीलंका के साथ भी हुए थे, भारत के जो पड़ोसी देश हैं वो भारत को लेकर एक आज तक भारत की जो फॉरेन पॉलिसी थी, इसमें पड़ोसी देशों से एक्सेप्ट पाकिस्तान एंड चाइना सभी देशों के साथ हमारे रिश्ते अच्छे थे। आज नेपाल में स्थिति बदला हुई है, बांग्लादेश में परिस्थिति बदल गई है, श्रीलंका में परिस्थिति बदल गई है। इससे एक बात साफ होती है कि हमारी विदेश नीति पड़ोसी देशों के साथ रिश्ते रखने के लिए कहाँ तक कामयाब होती है, इसका जायज़ा लेने का समय आज आ गया है। मगर ये सेंसिटिव विषय है, हम इस पर ज़्यादा बोलेंगे नहीं। ज़रूर सरकार की तरफ से जानना चाहेंगे, आवश्यकता हो तो सरकार सहयोग भी देगी, क्योंकि देश की सुरक्षा का सवाल है। इसमें हम दो रास्ते नहीं सोचते, मगर जो कोई स्थिति है वो अच्छी नहीं है। मी राज्यपालांचं आज स्टेटमेंट वाचलं की त्यांनी कुणाला तरी असं सांगितलं की सध्याचं सरकारमध्ये लोक मागत नाही, तुम्ही का आग्रह करता, असं काहीतरी बातमी वाचली का तुम्ही? तर माझ्या मते उद्धव ठाकरेंचं पत्र यापूर्वी गेलेलं आहे, कदाचित वाढत्या वयामुळं त्यांच्या लक्षात आलेलं नसेल, पण पत्र गेलेलं होतं, अनेकदा गेलेलं होतं, शिक्षण अच्छा नवाबभाई स्वतः देऊन आले, ते देऊन आले, त्याच्यानंतर मला तो मंत्रिमंडळाचं एक डेलिगेशन जाऊन आलं। या सगळ्या गोष्टी अनेकदा देऊनसुद्धा पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही। आम्ही किती कॉमेंट केली तर आम्ही आता कॉमेंटही करत नाही, कारण आपल्याकडे उभं नाही शहाण्याला शब्दाचा माग, पण शहाण्याला, त्यामुळं उगाच कुठेही कसं शब्दाचा उगाच वाया घालवणं गरजेचं नाही। बात ऐसी है कि मैंने पढ़ा कि सुप्रीम कोर्ट को भारत सरकार ने कहा कि हमने कुछ किया नहीं। ये बात उन्होंने कोर्ट के सामने की और कोर्ट ने कहा कि हम इसकी जांच करने के लिए एक कमेटी अपॉइंट करेंगे। इसमें दो बातें हैं। एक, जैसे मैंने शुरू में कहा कि भारत सरकार ने डिफेंस मिनिस्ट्री ने इजराइल से ऐसा कोई इक्विपमेंट हमने खरीदा नहीं, ये बात कही। करेक्ट। दूसरी, इजराइल ने ये बात साफ कही कि हम गवर्नमेंट छोड़कर किसी को बेचते नहीं। दो, तीसरा, डिफेंस मिनिस्टर ने बयान दे दिया कि हमने लाया नहीं। मेरा इतना ही कहना है कि डिफेंस मिनिस्टर ने स्टेटमेंट दिया, सच हो सकता है, तो ऐसा सब काम डिफेंस मिनिस्टर करते नहीं। इसके लिए लॉ है, इसके लिए होम मिनिस्ट्री है, इसके लिए सिक्योरिटी एडवाइज़र है। ये सब लोग छोटे मोटे ऐसे बातें करते हैं, कर सकते हैं, करते हैं, ऐसे मैं पॉजिटिव मैं नहीं करूँगा। और इसके ये कुछ ना कुछ अल्टरनेटिव इसका अभी जब सुप्रीम कोर्ट ने कहा और भारत सरकार ने कहा कि हम कमेटी अपॉइंट करने में कोई हमें इशरा नहीं। मेरा कहना एक है कि सुप्रीम कोर्ट कमेटी अपॉइंट कर रही है तो खाली of course composition of that committee will be decided by Supreme Court,
मेरी रिक्वेस्ट है होगी कि इसका स्टडी हमारे हाउस में 2-3 लोगों ने अच्छा किया है। एक अभिषेक मनु सिंघवी, 2 कपिल सिब्बल, 3 चिदम्बरम। ये तीनों से किसी एक को कमिटी में लिया तो इसकी क्रेडिबिलिटी बढ़ेगी, ऐसे मुझे लगता है। मगर ये सुप्रीम कोर्ट का अधिकार है, इसमें मैं इंटरफेयर करना नहीं था। भाजपच्या विरोधात आता देशभरात एक थोडं वातावरण तयार होते, अशा वेळी विरोधकांना एकत्र येऊन पुढच्या वेळी ज्या काही 6 विधानसभांच्या निवडणुका होणार आहे पुढच्या वर्षी 2024, या दृष्टीने आपण पुढाकार घेऊन काँग्रेसच्या सोबतीने एक सक्षम पर्याय या देशाला देऊ शकता का? असा चर्चा होत असते, पण अजून सांगण्यासारखी स्थिती आलेली नाही। आम्ही बोलत असतो सगळ्या सेशनच्या काळात, या चर्चा पुन्हा पुन्हा आमच्यात होत असतात। माझी वेळ झाली काय कन्फर्मेशन आहे का? असं की त्यांचा मला फोन आला की भेटायचे, आणि त्या दिवशी मी महाराष्ट्रात यायला राहणार होतो। मी त्यांना सांगितलं की आमचा यावेळी मला शक्य नाही, मी वाटल्यास कलकत्त्याला येईन, पण यावेळेला मला मुंबईला जाणं गरजेचं आहे, आणि त्यामुळे मी थांबवू शकत नाही, म्हणून मी परत इकडे आलो। त्यामुळे ती एक बातमी 1 दिवसाची मिळाली, कारण कधी कधी याची गरज असते। खूपदा म्हणजे विशेषतः टी व्हीला वगैरे स्पेस मोकळी असते, त्यावेळेला अशा स्पेसचा उपयोग करून घेता येतो, तो भाग सोडा। पण दुसरा भाग जो आहे की गृहमंत्र्यांना मी भेटलो, माझ्याबरोबर श्री दांडेगावकर, राज्य सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि आता देशाच्या सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आणि त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर, हे दोघंही माझ्याबरोबर होते। आणि हल्ली साखरेच्या संबंधात केंद्र सरकारने जे काही निर्णय घेतले, त्याच्यामध्ये ऊस उत्पादकांना न्याय देण्याच्यासाठी काही सुधारणा करण्याची गरज आहे, ही गोष्ट त्यांच्याकडे मांडली। ही गोष्ट त्यांच्याकडे मांडण्याचं कारण ते गृहमंत्री जसे आहेत, त्यांच्याकडे सहकार खातं आहे आणि शुगर हा सब्जेक्ट त्यांच्याकडे आहे, आणि त्यामुळं हा विषय त्यांच्यासमोर मांडण्याची आवश्यकता होती। नंबर 2, मी ज्यावेळेला गव्हर्मेंटमध्ये होतो त्यावेळेला मी गुजरातमध्ये अनेकदा असं पाहिलं की गुजरातमधल्या सहकारी संस्था, विशेषतः अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक आणि या संस्थेवर हे गृहस्थ स्वतः संचालक असायचे आणि सहकाराच्या प्रश्नाच्या संबंधी जागरूक असायचे। त्यामुळे ज्यांना हा विषय समजतो त्यांच्यासमोर आणि अधिकार ज्यांच्याकडे, त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडावा, या हेतून आम्ही तिथं गेलो। आणि मी सांगितलं की माझ्याबरोबर हे आणखीन 3 लोक होते। समजा असं आहे की त्यांनी वैकुंठभाई मेहता इन्स्टिट्यूट नावाची एक केंद्र सरकारच्या अखत्यारीची इन्स्टिट्यूट पुण्याला आहे, ती सहकारी मंत्र्यांच्या अंडर 10 वर्ष माझ्या अंडर होती। तर त्याला ते भेट द्यायला येत आहेत आणि त्यावेळेला आणखीन काही ज्या सहकारी संस्था त्याची मला माहिती घ्यायला आवडेल। किंवा तिथं दुसरी मोठी पुण्याला संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही आहे, आणि ती संबंध देशातल्या इंडस्ट्रीच्या प्रश्नाचा अभ्यास करते। तर तिथं तुम्ही जर वेळ असेल तर येऊ शकता। ते म्हणजे की मी अवश्य येईन, मला तुम्ही कळवा। तुम्ही त्यांना कळलं की तुमचा वैकुंठभाई मेहताचा कार्यक्रम कधी असेल तो आम्हाला कळवा, आम्ही त्याच्यात ॲडजस्ट करू। समजा थँक्यू. थँक्यू।